तर तुम्हाला माहिती आहे का मुंबईमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे आजही चीनी संस्कृतीचा वारसा जपला जातो। तर हे आहे क्वांगकुंग टेम्पल, मुंबईतील एकमेव चीनी टेम्पल। 1919 साली माझगावमध्ये याची स्थापना झाली। क्वांगकुंग युद्ध आणि न्यायाच्या देवतेला समर्पित हे टेम्पल आजही चीनी संस्कृतीचं प्रतीक आहे। तर या टेम्पलमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला असा फील होतं की आपण चायनामध्येच आहे, कारण या टेम्पलचं वाइब्सच तसं आहे। असं बोलतात की या टेम्पलमध्ये आपलं भविष्य समजतं। तर चायनीज रिच्युअल प्रमाणे मी सुद्धा कॅन्डल लावून 5 वेळा अगरबत्ती ओवाळून दोन्ही देवतांना नमस्कार केला। त्यानंतर त्यांच्या प्रथेप्रमाणे 3 वेळा घंटा आणि ढोल वाजवून देवाला आवाहन केले। खाली बसून पुन्हा नमस्कार करून मी ह्या डब्यातील एक स्टिक खाली पाडली व त्या स्टिकवर आलेल्या नंबरवरून मी माझं भविष्य बघितलं। हे अनुभवण्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल, पण आता कितपत खरं हे देवालाच माहिती। तळमजल्यावर गुआनिन या देवीची मूर्ती आहे आणि बाजूला बुद्धांची झोपलेली प्रतिमा आणि बाजूला इतर देवतांसोबत आपल्या शंकर भगवानची सुद्धा प्रतिमा आहे। दुसऱ्या मजल्यावर जाताना भिंतीवर फूक, लूक आणि साऊ या आशीर्वाद, समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या देवतांचे चित्र आहे। त्यानंतर नेगेटिव्हिटी जाळून मी थोडा वेळ मेडिटेशन केलं आणि मंदिराची युनिक डिझाईन बघितली। तर असं अनोखं टेम्पल तुम्हाला बघायचं असेल तर इथे येऊन नक्की भेट द्या। पाहत राहा मुंबई स्टोरीज, भेटू लवकरच।